नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सेवा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण महाराष्ट्र सेट 2025 चे PYQ पाहत आहोत. पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आधीचेही व्हिडिओ पाहायला विसरू नका. पहिला प्रश्न आहे, पेरिय पुराणम हे साधन कुणाचे आहे? संगम साहित्यावरचे प्रश्न नेहमी येतात, त्यामुळे नक्की करून ठेवायचे. याचं उत्तर आहे तामिळ देशा. यानंतरचा प्रश्न, परिष्ट पर्वन कोणी लिहिलेले आहे ज्यामध्ये मौर्यांचा इतिहास दिला आहे? उत्तर आहे हेमचंद्र. आपल्या चॅनलवर लेखक आणि पुस्तकं असा एक व्हिडिओ अपलोड आहे, तो नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला अजून काही पुस्तकं आणि त्यांचे लेखक लक्षात राहतील. यानंतरचा प्रश्न आहे, हर्षवर्धनच्या इतिहासाची साधने कोणती आहेत? हर्षवर्धनचा काळ, हर्षवर्धनच्या दरबारी कोण आलं होतं, हर्षवर्धनने कोठे सभा भरवली होती, यानंतर हर्षवर्धनने कोणकोणत्या राज्यांना हरवलं होतं, हर्षवर्धनच्या बहिणीचे भावाचे नाव काय होते तेही महत्त्वपूर्ण आहे, युद्ध कोणती लढली होती तेही महत्त्वपूर्ण आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे बासखेडा ताम्रपत्र, मधुबन ताम्रपत्र आणि सियुकी. हर्षवर्धन सेट आणि नेट मध्ये एकदा तरी प्रश्न येतोच, जून किंवा डिसेंबरच्या अटेम्प्टमध्ये, आणि सेटमध्ये तर दरवर्षीच येतो. यानंतरचा प्रश्न आहे, निश्चित कालमापन पद्धती कोणत्या आहेत? सेट PYQ 2025. उत्तर आहे पुराचुंबकीय कालमापन, ऑबिसिडियन कालमापन, वृक्षवलय कालमापन. साधारण 1 ते 2 प्रश्न हे येणारच, सेट असो नेट असो, त्यामुळे रिसर्च रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ते नीट लक्षात ठेवा आणि उत्तर पाठ करा, रट्टा मारा, जे काही असेल ते करा. यानंतरचा आहे प्रश्न, ऋग्वेदात अग्नीच्या 3 प्रकारांची नावे कोणती? उत्तर आहे ग्राहपत्य, आहवनीय आणि हव्यावाह. आता महत्त्वपूर्ण काय आहे की ऋग्वेदाचे ग्रंथ कोणते आहेत, म्हणजे ब्राह्मण ग्रंथ कोणते आहेत, उपवेद कोणते आहेत, त्यानंतर उपनिषदे कोणती आहेत, ऋग्वेदात एकूण ऋचा किती आहेत, हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, तर ते नीट लक्षात ठेवा. आपण सेट आणि नेटचे रोज 5-5 प्रश्न पाहतो. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो, तर ते सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. शॉर्ट्सही पाहायला विसरू नका, सकाळी ठीक 9 वाजता शॉर्ट्स अपलोड होतात, तेही पहा. उद्या आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.